दुधाची कॅन भरली असं लक्षात आलं का आज दुधाला लई फेस येऊ राहिला, का बरं येऊ राहिलं तेच काही कळणार. ज्यांना कोणाला माहित असेल याच्यात काय भेसळ असू शकतं त्यामुळे फेस होतं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. काम नसलं का आम्ही काहीतरी रिकामे उद्योग करीत राहतो. मग एवढा मुरमाचा गण सरळ करायचा होता, तो काय लय मोठा नव्हता पण छोटाच होता, पण तरी आम्हाला फळी लुटून करायचं होतं. त्यात आईस्क्रीमचा गोळा कोणतरी चोपडा करून दिला. मग म्हणलं आता आपणच घ्या लुटून, कोणाची वाट न पाहता. मला असं ट्रॅक्टर चालू असले फळी बिळी बसायचं म्हणलं लय माझ्या वाटत. त्यात पप्पा मला ट्रॅक्टर चालून देते, मला नेमकी ट्रॅक्टर चालू शाऊस राहते. पप्पालाच ट्रॅक्टर चालवायला लागतो ज्यावेळेस मला चालवत राहतो. मग काय सगळं मुरुम बिरून पसरून घेतलं ओके मध्ये, याला थोडं व्यवस्थित करून घ्यायला लावलं सरळ. राहिलं भाऊ एकदा कधीच नव्हतं कोब्याच्या कामाला मुहूर्त लागला आणि त्यात कोणतरी उलट्या पालट्या वायरी करून दिल्या आणि मिक्सरची मोटर जाळून टाकली. आता सगळा चालू कोबा आम्हाला बंद करावा लागला. मध्ये कोबा एवढा क्वालिटी व्हायला लागला होता ना काय विषय नाही. त्यात कॉन्ट्रॅक्टर स्वतः डायरेक्ट बल्ब वायरी बिरी घेऊन आणि तपासायला लागले इकडे तिकडे कुठं जळपोळ झाली का. आयो नंतर आता तीन डायरेक्ट मशीनच खोलाय चालू केले. माणसं जेवायला बसून दिली डायरेक्ट स्वतः आता खोल खाल करायला बी लागली. आमची मक्काची कुट्टी करून देणार त्यामुळे आज माणसं येणार होती. त्यात आम्ही नेवारच्या वर झालो होतो मक्का बिक्का पाहायला. म्हणलं ट्रॅक्टर बिक्टर जातोय का इकडे ट्रॉली बिली. त्यात एवढा रस्ता खराब होईल होता ना, बुलेट आम्हाला मागच लावून द्यावा लागले. डायरेक्ट एवढा गाळातून जावं लागलं पुढं.